पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुः कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देवो न मे देहा केवलहम सनातन। दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक् या भगवत स्वरूपापर्यंत जाणं असा आहे। त्यासाठी आपल्याला दृश्य आणि दृक् या दोघांचा विवेक करणं गरजेचं आहे। पहिल्या श्लोकामधील अभ्यासामध्ये आपण रूप, डोळा, मन आणि साक्षी यांचा अभ्यास केलेला आहे। रूपम दृश्यम लोचनम दृक् तददृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी दृगेव न तु दृश्यते। या श्लोकामध्ये आपण असं क्रमाने पाहिलं होतं की जेव्हा एखादं दृश्य आपण पाहतो तेव्हा ते दृश्य पाहण्यासाठी डोळा लागतो, म्हणजे डोळ्याशिवाय कुठलंही दृश्य पाहता येत नाही असे आपण सुरुवात केली होती। आणि जेव्हा आपण एखादं दृश्य पाहतो त्याला पाहणाऱ्याला दृक् म्हणतात किंवा द्रष्टा असं म्हणतात। तर डोळा हा द्रष्टा आहे किंवा डोळा हा दृक् आहे असा सुरुवातीला आपण विचार केला, म्हणून रूपम दृश्यम लोचनम दृक्, डोळा हा दृक् आहे। पुढे आपण असा विचार केला की हा डोळा जो आहे हा डोळा मनाने जाणला जातो, म्हणून डोळा हा दृश्य आहे आणि मन हे दृक् आहे। त्याच्याही पुढे आपण असा विचार केला की मन आणि बुद्धी हे एकच असल्यामुळे या बुद्धीच्या ज्या वृत्ती आहेत ह्या जाणल्या जातात किंवा बुद्धी जाणली जाते, म्हणून बुद्धी ही दृश्य आहे आणि त्या बुद्धीला जाणणारा जो आहे तो साक्षी आहे। आणि पुढे दृगेव न तु दृश्यते या अभ्यासाने आपण हे लक्षात घेतलं होतं की जे दृक् आहे ते पाहिलं जात नाही। दृगेव न तु दृश्यते म्हणजे दृक् जे आहे ते दृश्य होत नाही, म्हणजे दृक् ही पाहण्याची वस्तू नाही। मग पाहण्याची वस्तू नाही तर पाहण्यासाठी खटपट का असा विचार येऊ शकतो। पाहण्याची वस्तू नाही असं म्हटल्यानंतर फार मोठी अडचण येते। मग सगळे लोक पाहण्यासाठी का धडपड करतात? भगवंत दिसला का, तुम्हाला ईश्वर दिसला का, तुम्हाला भगवंत भेटला का, असे जे काही व्यवहारामध्ये प्रश्न निर्माण होतात तेव्हा सर्वसाधारण मनुष्य विचार करतो की भगवंत भेटला पाहिजे किंवा भगवंत दिसला पाहिजे। आणि शास्त्राचा नियम असा आहे की दृगेव न तु दृश्यते, म्हणजे भगवंत दृक् म्हणजे भगवंत, तर दृगेव न तु दृश्यते म्हणजे दृश्य होत नाही, दृक् हे दृश्य होत नाही किंवा जे दृश्य होत नाही त्यालाच दृग् असे म्हणतात। म्हणून जेवढं दृश्य झालं ते दृग् नाही, जेवढं दृश्य या कक्षेत येतं तेवढं दृक् नाही। आणि मग काही लोक म्हणतात की आम्हाला देव दिसला किंवा आम्हाला देवाचा साक्षात्कार झाला आहे। हे लोक ज्या देवाचा साक्षात्कार झाला असं समजतात तो देव हा देव नाही। साक्षात्कार होत नाही असं नाही, पण त्यांना जो साक्षात्कार झालेला आहे त्या कुठल्या तरी देवाला ते खरा देव म्हणतात आणि तो खरा देवच नाही। देव दिसत नाही असं नाही, एखाद्याला गंधर्वाने दर्शन दिलं आणि गंधर्वाचा जर पेहराव देवासारखाच आहे म्हणून गंधर्व हाच त्याला देव वाटला तर तो समजतो मला देवाने साक्षात्कार दिला आणि मग तो जगामध्ये अत्यंत थोर म्हणून मिरवला जातो। बाकीचे लोक पण म्हणतात त्याला देवाने दर्शन दिलेलं आहे म्हणून मग त्याचं म्हणणं बरोबर आहे असं समजलं जातं। परंतु खरा जो निर्णय आहे या पहिल्याच श्लोकामध्ये हा निर्णय आहे की दृक् ही काही पाहण्याची वस्तू नाही। दृगेव न तु दृश्यते, दृक् ही दृश्य होत नाही, दृक् दृश्य होतच नाही। मग दृक् दृश्य जर होत नाही तर मग दृश्य करण्यासाठी खटपट का? दृक् दृश्य व्हावं म्हणून जी खटपट आहे हा एक वर्ग आहे। काही परमार्थ करणारे लोक
दृकला दृश्य करण्यासाठी परमार्थ करतात आणि काही लोक दृक दृश्य होत नाही यासाठी परमार्थ करतात. परंतु दृक दृश्य होत नाही हे कळून घेण्यासाठी परमार्थ करणाऱ्यांची संख्या नसल्यासारखी, म्हणजे संख्याच नाही, लोकच नाही. वेदांतात आम्ही आहोत असं म्हणणारे सुद्धा दृकला दृश्य करू पाहतात. कारण दृकला दृश्य करू न पाहणं, दृक हे दृश्य होत नाही यासाठी परमार्थ करणं, यासाठी फार मोठं धारिष्ट्य अंगामध्ये असावं लागतं. कारण कितीही काही केलं तरी आपल्याला देव दिसला पाहिजे असं वाटतंच. किती मोठा साधक असला, किती मोठा महाराज झाला तरी त्याला असं वाटतंच की देवाने आपल्याला एकदा तरी का होईना दर्शन दिलं तर बरं होईल. म्हणजे दृक हा दृश्य व्हावा यासाठी अनेक लोक खटपट करतात. मोठमोठे महाराज यांना तळमळ लागते की देवाने एकदा तरी दर्शन दिलंच पाहिजे. आणि हीच फार मोठी गफलत किंवा चूक परमार्थामध्ये घडते. साधारण मनुष्याचा हा विषयच नाही मुळात. साधारण मनुष्याला काहीतरी देव दिसावा असं वाटत असतं किंवा पहावा असं वाटत असतं. आणि शास्त्राच्या नियमाप्रमाणे तर तो दृगेव न तू दृश्यते, म्हणजे तो पाहता येत नाही, तो दृश्य होत नाही. दृश्य होत नाही म्हणजे कसं काय? दृश्य होत नाही मग हे सगळं करायचं कशाला? तो दृश्य होत नाही हे कळून घेण्यासाठीच करायचं. आपण परमार्थ कशासाठी करावा? दृक हा दृश्य होत नाही हे कळून घेण्यासाठी परमार्थ करावा आणि ते कळलेलं दृढ होण्यासाठी परमार्थ करा. परमार्थ करण्याचे कारण काय? परमार्थ करण्याचं कारण म्हणजे दृक दृश्य होत नाही हे कळण्यासाठी परमार्थ आहे. म्हणजे या पहिल्याच श्लोकामध्ये उपक्रम सांगितलेला आहे. काय? दृकेव न तु दृश्यते हा उपक्रम आहे आपला. आपला उपक्रम काय आहे? दृगेव न तु दृश्यते. म्हणजे आपण शेवटी झाल्यानंतरही दृगेव न तु दृश्यते असा उपसंहार झाला पाहिजे. दृक हा दृश्य होतच नाही. तुम्ही काय करायचे ते करा. तुम्ही ज्या कुठल्या पद्धतीने त्याला शोधू पाडता, त्याला पाहता तो कुठल्याच प्रकाराने दृश्य होत. मग असं असताना आपल्याला तो जो काही देव पाहावा वाटतो, आणि शास्त्रातही साधू संतांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलंय देखिला देखिला देव आदी देव बरवा. मग एखादा म्हणलं की मग साधू संतांनी जे लिहून ठेवलंय हे चुकीचं आहे का? साधू संतांनी जे लिहिलं ते चुकीचं आहे का? देखिला देखिला आता इथे स्पष्ट लिहिलंय की पाहिला देव आदी देव बरवा. मग शास्त्रामध्ये म्हणजे साधू संतांनी लिहिले तिथे अडचण येते. आत्मा वा द्रष्टव्य म्हणजे आत्मा हा एकमेव पाहण्याची वस्तू आहे असं बृहदारण्यक उपनिषदात लिहिलंय. मंतव्य निधिध्यासतव्य म्हणजे आत्मा हाच एकमेव पाहण्याची वस्तू आहे. आत्मा हाच एकमेव मनन करण्याची वस्तू आहे. आत्मा हा एकमेव निधिध्यास करण्याची वस्तू आहे असं उपनिषदामध्ये लिहिलंय. मग असं असताना इथे दृगेव न तु दृश्यते म्हणजे काहीतरी वेगळंच सांगितलंय. ही मोठी अडचण येते की याच्यातलं गमक लक्षात घेणं फार गरजेचं आहे. नक्की असं का? म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं की देव पहा, एका ठिकाणी म्हणायचं देव पाहता येत नाही, म्हणजे उलटच बोलायचं. मी जर तुम्हाला आत्ता एक वाक्य सांगितलं नाही त्याचं एकदम विरुद्ध वाक्य दुसऱ्या क्षणाला सांगितलं, तुम्ही काय म्हणणार? महाराज आपल्या उपयोगाचे नाहीत. तसंच शास्त्रात आहे. एका ठिकाणी म्हणायचं की पहा आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणायचं पाहताच येत नाही. म्हणजे पहा असं म्हणतात यासाठी अनेक प्रमाण आहेत आणि पाहताच येत नाही याच्यासाठी अनेक प्रमाण आहेत. मजा करणार काय? अशी अडचण सर्वसाधारण सर्वांनाच येते. आपल्याला सवय पाहण्याची आहे. आपल्याला सवय पाहणे हा एक भोग आहे. आपल्याला सवय जी आहे ती भोगण्याची. अनंत जन्मांपासून आपल्याला पाहणं 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 पाहिल्याशिवाय बरंच वाटत नाही, ऐकल्याशिवाय बरं वाटत नाही. म्हणजे भोग, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय यांच्या भोगाशिवाय आपल्याला करमतच नाही. त्याच्याशिवाय आपल्याला जगू शकत नाही आपण. इंद्रिय भोग घडल्याशिवाय आपल्याला बरं वाटतच नाही. मग ते बाह्य इंद्रिय असो किंवा आंतर इंद्रिय असो, अतिइंद्रिय आणि बाह्य इंद्रिय यांच्या भोगांशिवाय आपण राहू शकत नाही. इतकी आपली दयनीय अवस्था आहे सर्वांची. आणि मग अशी दयनीय अवस्था असताना साधू संतांनी काय सांगावं? त्यांनी सांगावं की बाबा रे, तू असं काहीतरी विचित्र पाहतो त्यापेक्षा देव पहा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे तर पहा.
कारण ह्याला भलतीच पाहायची सवय, नको ते पाहणाऱ्याला काहीतरी चांगलं पाहायला शिकवत. म्हणजे असं क्रमाने अभ्यास आहे. त्यामुळे एखाद्याने कुठल्या तरी मधलाच अभंग उचलून किंवा मधलाच एखादा अभ्यास उचलून या अभ्यासाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र ते जुळणार नाही. 10वीच्या पुस्तकामधला जो अभ्यास आहे तो पहिलीच्या मुलाने काढला आणि म्हटलं हे असं कसं काय, तर जमणार नाही. त्याला मास्तरने सांगावं लागतं, बाबा रे तो 10वीचा अभ्यास आहे, हा पहिलीचा अभ्यास आहे, काहीतरी फरक आहे त्यामध्ये. पण पहिलीचा मुलगा म्हटला नाही नाही असं कसं, तो अभ्यास आम्हाला द्या आणि हा अभ्यास त्यांना द्या. काय करा, उलट करा. म्हणजे पहिलीचा अभ्यास 10वीच्या मुलांना, 10वीचा अभ्यास पहिलीच्या मुलांना. काय हरकत आहे, असं कोण म्हणतंय? पहिलीचा मुलगा. मग जमेल काय? तरी जमत नाही. हे जसं आहे तसंच या रीतीने लक्षात घेतलं पाहिजे की अभ्यास कुठला आहे, कशासाठी आहे, त्याचं कारण काय आहे, याचा जोपर्यंत विचार नीट लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला साधू संतांचं बोलणं हे चुकीचं वाटतं. परंतु प्रत्येकाच्या अधिकारानुरूप शास्त्रामध्ये बोल आहे. जे काही लिहिलेलं आहे हे अधिकारानुरूप लिहिलेलं आहे. काही गोष्टी अधिकारानुरूप लिहिलेल्या आहेत, त्या गरजेप्रमाणे लिहिलेल्या आहेत. पण याचा अर्थ आपण कायमच पहिलीत बसावं असं होत नाही, कायम दुसरीतच बसावं असं होत नाही. आपण पुढे 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 सरकलो पाहिजे. आणि एखादा म्हणेल नाही आपण पुढे सरकलो ते कसं कळणार, पुढचा अभ्यास करायचा, पुढच्या वर्गात नसेल तर आपोआपच खाली येतो आपण. ज्या दिवशी तुम्ही पुढच्या वर्गात सरकलेले असेल त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागणार नाही की दगडापुढे डोकं टेकू नका म्हणून. दगड हा निर्दैव आहे आणि दगड हे नुसतं अत्यंत मूढ जनतेसाठी ठेवलेलं प्रतीक आहे. हे जर ठाम बसलं हृदयामध्ये तर त्या माणसाला सांगावंच लागत नाही तू पाया नको पडू. आणि जोपर्यंत ते ठाम होत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही कितीही समजावून सांगा वेदांत, त्याचं डोकं आपोआप टेकतं. त्याला सांगावं लागत नाही टेकव. आणि मूर्ख माणसालाही सांगावं लागत नाही. म्हणजे मूर्ख मनुष्य आणि त्याच्यातून पार पडलेला मनुष्य दिसताना सारखाच दिसतो, पण मूर्ख मनुष्य मूर्खपणामुळे वाकत नाही. आणि ज्याला कळलं तो विवेकाने वाकत नाही, त्याच्याकडे विवेक तयार झाल्यामुळे तो करत नाही ते साधन. असो, तर साधनांचं जे काही गणित आहे हे गणित लक्षात घेतलं म्हणजे अडचण येत नाही. अशा या विरुद्ध शब्दांबद्दल किंवा विरुद्ध अर्थाचा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा हे लक्षात घ्या की त्या ठिकाणी कुठे चूक आहे असं नाही, तर ते त्या त्या वेळेनुसार त्या त्या अधिकारानुसार निर्माण झालेले शब्द असतात आणि म्हणून त्या शब्दांची त्या ठिकाणी गरज असते. असो, तर या ठिकाणी आपला जो अभ्यास सुरू आहे तो दृक दृश्य विवेक हा अत्यंत उच्च कोटीचा ग्रंथ असल्यामुळे, हा वेदांतातील अत्यंत उच्च प्रतीचा ग्रंथ असल्यामुळे या ग्रंथाचा अभ्यास करताना आपला उपक्रम हा दृगैव न तु दृश्यते असा आहे. दृक, मग आता एखादा म्हणेल काय होत्या दृक काय दृश्य होत नाही ना, मग कशाला परमार्थ करायचा. जोपर्यंत आपला तसा ठाम निश्चय होत नाही, पाठ करणे हा ठाम निश्चय नसतो, पाठ करणे हा काही ठाम निश्चय नाही. दृगैव न तु दृश्यते हा तुमचा ठाम निश्चय झाला आणि तुम्ही सगळ्या बाजूने पटवून देऊ शकले पाहिजे की दृगैव न तु दृश्यते. असा जर तुमचा निश्चय झाला तर खरंच दृगैव न तु दृश्यतेच आहे. मग एकदा म्हटलं की दृगैव न तु दृश्यते, आता तर दृश्य होणं हा तर एक व्यवहार आहे. मग जसं तो पाहता येत नाही, चाखता येत नाही, खाता येत नाही, ऐकता येत नाही. दृक जो आहे हा दृक पाहता येत नाही याचा अर्थ तो ऐकता पण येत नाही. म्हणजे तो ऐकण्याचा विषय नाही, तो पाहण्याचा विषय नाही, अशा प्रकारे तो कुठल्याच इंद्रियांचा विषय नाही, म्हणून इंद्रियासी अगोचर असं म्हटलेलं आहे. मग तो अतिइंद्रियाला पण अगोचर आहे, म्हणजे मनबुद्धीशी तो कळत नाही, कुठल्याही इंद्रियाकरवी तो जाणला जात नाही. म्हणून तो न तु दृश्यते या वर्गात बसतो. दृगैव न तु दृश्यते. जो पदार्थ दुसऱ्याकडून पाहिला जातो तो पदार्थ मुळात जड असतो. जो पदार्थ दुसऱ्याकडून पाहिला जातो तो जड असतो. जसं रूप जे आहे हे डोळ्याकडून पाहिलं जातं म्हणून हे रूप सगळे जड आहेत. डोळा हा मनाकडून पाहिला जातो म्हणून डोळा सुद्धा जडच आहे. मन हे साक्षीकडून पाहिलं जातं म्हणून मन सुद्धा जडच आहे. मन बुद्धी हे जड आहेत. मग हे मन बुद्धी किंवा शरीर डोळा हे जड असताना सुद्धा चैतन्य रूप का वाटतात? कारण जसं एक लोखंड आणि एक लोहचुंबक जर शेजारी शेजारी घेतले तर त्या लोहचुंबकाची जी शक्ती असते ती त्या लोखंडात उतरते. म्हणजे ते लोखंड जे आहे ते चुंबक होतं असं नाही, फक्त ती शक्ती त्याच्यात आल्यासारखी वाटते आणि कार्य पण होतं. मग त्याच्याजवळ दुसरा लोखंडाचा तुकडा आणला तर तो त्याला जवळ ओढूनही घेईल
असं कार्य होतानाही दिसतं, पण तो लोखंडाचा तुकडा म्हणजे चुंबक नव्हे. अगदी त्याचप्रमाणे दृक जो आहे, हा दृक साक्षीच्या रूपाने पुढे मन बुद्धी यांच्यामध्ये उतरून, मनबुद्धीपासून तो पुढे डोळ्यामध्ये उतरून, डोळ्यातून तो हे दृश्य पाहतो, म्हणून डोळा चेतन वाटतो, परंतु डोळा चेतन रूप नाही. हे लक्षात घेतलं म्हणजे अडचण येत नाही. पण हे कळण्यासाठीच बरेच दिवस जातात आणि कळल्यानंतर ते दृढ व्हायला बराच काळ जातो. म्हणजे हे क्रमाने मागे मागे सरकत तुम्ही साक्षीपर्यंत आले पाहिजे. तुम्ही हे लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही साक्षी झाले त्या दिवशी दृगेव न तू दृश्यते हा अधिकार तुम्हाला येतो. दृगेव न तू दृश्यते हा अधिकार डोळ्याने दृश्य पाहणाऱ्यांना नाही आहे. जे डोळ्याने दृश्य पाहतात आणि तेच खरं मानतात, म्हणजे जे चाक्षुष प्रत्यक्षतेमध्ये आहे, चाक्षुष प्रमा हीच यथार्थ प्रमा ज्याला वाटते, डोळ्याने पाहिलेलंच खरं हे ज्याला वाटतं, त्याच्यासाठी हा विषय. जो साक्षी झाला, साक्षी जो कोणी होऊ शकेल, तुम्ही जर साक्षी झाले तर तुमच्यासाठी हा विषय. आपण खरं काय म्हणतो, डोळ्याने दिसतं तेच खरं. म्हणजे काय, ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, ही माझी मुलंबाळ आहेत, ही माझी संपत्ती आहे. खरं म्हणतो का खोटं म्हणतो? सत्य म्हणतो का काय म्हणतो? सत्य म्हणतो ना. हे तुमचं जाईल काय? नाही ना. मग तुम्हाला दृगेव न तू दृश्यतेचा अधिकार नाही. कारण तुम्ही फक्त डोळ्याने खरं दिसणारच खरं मानताय. ज्या दिवशी केव्हा तुमचं हे सुटेल, तुम्ही आता सोडा असं नाही म्हणत आहे मी, जेव्हा केव्हा सुटेल, या जरी मी सुटू नाही तर कधी सुटो, पण जेव्हा केव्हा सुटेल तेव्हा तुम्ही पुढे सरकाल. डोळ्याने जे दिसतंय त्याला सत्य मानणं म्हणजे पहिली पायरी आहे. रूपम दृश्यम इथपर्यंतच आहोत आपण, साक्षी या पदापर्यंत नाही. कारण साक्षी म्हणजे काय, साक्षी म्हटलं तर रूपम दृश्यम लोचनम दृक तदृश्यम दृक्त महानसम, म्हणजे एवढा प्रवास करत करत इथे आलं पाहिजे. क्रम येतो एक. हे नुसते शब्द ऐकायचे नाहीत आपल्याला, शब्द ऐकून आचरणात येण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागेल. आणि क्रमाने आपण आता कुठे आहोत, आपण कुठे आहोत, जे दिसतं त्याला खरं मानतो, जे दिसतं त्याला खरं मानतो, म्हणून आपण कुठे आहोत, रूपम दृश्यम इथे आहोत. आणि लोचनम दृक, आपल्यासाठी लोचनमच दृक आहे, त्याच्यापुढे आपल्याला नाही आहे, आपल्याला त्याच्यापुढे काही माहीत नाही. पण तुम्ही असं करून प्रयत्नाने पुढे साक्षीपर्यंत या. साक्षी म्हणजे जो बुद्धी वृत्तीला जाणतो, धीवृत्त या साक्षी, अधिक तो उदासीन आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. साक्षी हा उदासीन आणि ज्ञान स्वरूप आहे. उदासीन तो कशाबद्दल आहे, उदासीनत्व हा जो त्याचा धर्म आहे, हा त्याचा धर्म कशाच्या संबंधाने धरलाय. त्याला जो उदासीनत्व हा धर्म आपण शास्त्राकडून दिलेला पाहतो, तो कशाच्या संबंधाने आहे, म्हणजे काय, कुठले दृश्य. पण सुरुवात पहिल्यांदा, पण सगळ्यात पहिल्यांदा काय, अभ्यास पाहिजे, विचार करायला पाहिजे. तुम्ही संसाराचा विचार केला की हा विचार येत नाहीत, आणि हा विचार केला की संसारात काय चाललंय कळत नाही, चाललेलं असतं. कशामुळे? साक्षीला उदासीनत्व हा धर्म कशामुळे आला, म्हणजे कशाच्या संबंधाने तो उदासीन धर्म धरतोय आपण. बुद्धीची वृत्ती सगळ्यात पहिलं, त्याच्यासमोर बुद्धी वृत्ती आहे. कारण आपण अभ्यास पाहिला ना, म्हणजे या अभ्यासाप्रमाणेच विचार करतोय आपण. धीवृत्त या साक्षी, तो पहिल्यांदा धीवृत्तीला साक्षी आहे. धीवृत्तीला साक्षी झाल्यानंतर पुढे तो डोळ्याला साक्षी आहे, त्याच्यानंतर पुढे तो रूपाला साक्षी आहे. रूपाला साक्षी तर फार सगळ्यात खालची स्थिती आहे त्याची, पण साक्षी नाही ना तो. उदासीनत्व हे त्याचं कुठपर्यंत आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याने धीवृत्तीला उदासीन असावं, धीवृत्तीबद्दल उदासीन असावं. आणि उदासीन म्हणजे काय याचा आपण बारकाईने अभ्यास केलेला आहे. म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा हे स्वतःमध्ये निर्माण करू शकाल, आता हे निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल, काय करता येईल ते करा. काय करावं लागेल, काय केलं म्हणजे तुमच्या आतमध्ये हे उदासीनत्व तयार होईल, काय केलं म्हणजे उदासीनत्व तयार होईल. बघा, तुम्ही शोधा, तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही शोधा. तुम्हाला जर त्याचं उत्तर माहित असेल की हा साक्षी म्हणजे आपण उदासीन झालो की साक्षी होणार, कारण आपण जाणतो तर खरं. म्हणजे आपल्याच बुद्धीमध्ये निर्माण होणारे जे असंख्य तरंग आहेत याला तर आपण जाणतो, म्हणजे तुम्हाला तेवढं ज्ञान आहे, म्हणून तुम्ही चेता आहात किंवा बोद्धा आहात हे आपण धरलं. राहिलं उदासीनत्व. आता उदासीनत्व नाहीये,
मग उदासीनत्व कशाने येईल? ज्याने कशाने येईल ते तुम्ही कमवा. बघा, 10 लाख रुपये कमवले तर उदासीनत्व येत असेल तर 10 लाख रुपये कमवा. किती? 10 लाख रुपये समजा कमवले तर उदासीनत्व येत असेल 10 लाख रुपये कमवा. समजा 50 एकर जमीन घेतली तर उदासीनत्व येत असेल तर 50 एकर जमीन घ्या. 2-4 मुलं बाळा असली म्हणजे उदासीनत्व येत असेल तर 2-4 मुलं बाळा निर्माण करा. ज्याने कशाने तुम्हाला उदासीनत्व निर्माण करता येईल त्याने करा. तुम्ही प्रयत्न करा ना. हे व्यावहारिक तुम्ही उपचार करून बघा किंवा पारमार्थिक उपचार करून बघा. तीर्थयात्रा केल्याने होत असेल तर करा, नामस्मरणाने करता असेल तर नामस्मरणाने करा, देव खंगाळल्याने करता येत असेल तसं करा. काय करता येते तेवढे उपचार करा. ज्या दिवशी तुम्ही आता हात टेकवायला म्हणाल आता काहीच आपल्याला उपचार सापडत नाही, उपचार न करता उपचार सापडत नाही म्हणणारा परत येत नसतो. समजा एखादा आला म्हणला महाराज तुम्ही सांगा ना. महाराजाला काय हो, महाराज एका क्षणात सांगेल, पण तो ऐकून ह्या कानाने ऐकून त्याला ह्या कानाने निघून जाईल, पचणार नाही ना त्याला. तहान लागलेल्याला पाणी दिलं तर ते पचतं, भूक लागलेल्याला जर जेवण दिलं तर ते पचतं. त्याला पचतं पण गोड पण लागतं. भूक लागलेल्याला जर जेवण दिलं तर त्याला गोड लागतं, पचतं, अधिक तो नावही काढतो. म्हणलं आपल्याला त्यांनी भुकेल्या पोटी अन्न दिलं. पण एखाद्याचं पोट भरलेलं आहे आणि त्याला म्हणलं खा, चांगला एकदम मस्त आहे, पोटबीट भरलेलं आहे, त्याला आपण जर किती आग्रहाने आपले पंचपक्वान करून वाढली तरी त्याच्यातही तो दोष काढील. म्हणजे तो दोषही काढतो, म्हणजे कृतज्ञच होतो, कृतज्ञता नाही. अलग लक्षात. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही अशा हात टेकाल की आता नाही, आता हे आपल्याला काही खरं नाही आणि बस आता तुम्ही सांगाल तेच खरं, म्हणजे कोणालाही, शास्त्राला म्हणा, सद्गुरूला म्हणा, तेव्हा ते खरं होईल, तेव्हा तो उपयोगाला येतं. तोपर्यंत ते उपयोगाला येत नाही. तोपर्यंत फक्त आपलं म्हणायचं म्हणून महाराज सांगा की काही आम्हाला ज्ञान सांगा थोडं, हे फक्त म्हणण्यापुरतं असतं, त्याच्यात काही खरं तथ्य नसतं. साक्षी हे जे पद आहे, हे पद जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला उदासीन व्हावंच लागेल, असं आपण मागील चिंतनामध्ये विचार केलेला आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही साक्षी व्हाल, जेव्हा केव्हा तुम्हाला साक्षीचं जो उदासीनत्व थोडं जरी आलं तर तेव्हा तुम्हाला दृगेव न तो दृश्यते हा अधिकार येईल. काय? दृगेव हे दृश्य नाही होत, हे कळण्याचा अधिकार येईल. कळेल असं नाही, कळलं असं नाही. दृगेव न तो दृश्यते म्हणजे दृग तुम्हाला दृश्य होत नाही हे करण्याचा किंवा हा अभ्यास करण्याचा अधिकार. म्हणून तुम्ही सर्वांनी क्रमाने प्रयत्नपूर्वक या ठिकाणापर्यंत जा. तुम्ही म्हणाले नाही केलं तर कशाला विनाकारण डोक्याला त्रास आहे, नाही केलं काही अडचण नाहीये. तुम्ही नाही केलं तरी काही अडचण आहे का? आज तुमचं पोटबीट सगळं भरतंय ना, सगळं व्यवस्थित घरदार नीटकटकं चाललेलं आहे. तुम्ही असंच जगत राहाल, जगत राहाल, जगत राहाल, सुख दुःख भोगत राहाल. एक दिवस मरण येईल, तुम्ही मरून जाल. मेले, बाकीचे लोक तुमचा फोटो टांगतील, एक पिढी टांगेल, दुसरी पिढी फेकून देईल, तिसऱ्या पिढीकडे तर फोटो राहणारही नाही. कोण होता ना काय होता काय घेणं देणं राहणार नाही, काहीच घेणं देणार नाही. म्हणजे आपल्याला आपला पंजोबा कोण आणि काय त्याचा चेहरा पण आठवणार नाही, कारण फोटो पण नाही आपल्याकडे. त्यामुळे तुमचा फोटो तुमची मुलंच ठेवतील का नाही शंका आहे. नातू ठेवण्याचे ते प्रश्न लांबचेच आहेत. त्यामुळे मेल्यानंतर पुढचा प्रवास जो आहे तो फार डेंजर आहे. आता काही अवघड नाही. मनुष्य देह सगळ्यात आयुष करण्याचा देह, ऐश्वराम मजा. स्वर्गामध्ये जेवढे ऐश्वराम नाहीये, स्वर्गामध्ये जेवढी स्वतंत्रता नाही, ऐश्वराम आहे पण स्वतंत्रता नाही. स्वर्गामध्ये जी स्वतंत्रता नाहीये, स्वर्गामध्ये जे नाहीये ते मृत्यूलोकात. मृत्यूलोकामध्ये मनुष्य देहामध्ये सगळ्यात जास्त स्वतंत्रता आहे. वाटेल ते करतायत आणि वाटेल तसं जगतायत. पण एकदा का हा जन्म गेला की मग मात्र पुढे जी हालत होते ती अनंत जन्म भोगल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तो कवने अभंग लिहिला आहे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा पावे फजिती, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूशी. विठू म्हणजे दृक, विठू म्हणजे दृग, विठू म्हणजे साक्षी. साक्षी आणि दृक यांच्यामध्ये नाम मात्र भेद आहे. साक्षीचा धर्म आणि दृगचा धर्म एकच आहे. साक्षी हा उदासीन आहे, दृक हा सुद्धा उदासीनच आहे. साक्षी हा बोद्धा आहे म्हणजे चेता आहे, आणि
दृक् सुद्धा बोधा म्हणजेच चेता आहे. सतरूपता, चिद्रूपता आणि आनंदरूपता हे दृक्चे धर्म आहेत आणि तेच साक्षीचे सुद्धा धर्म आहेत. परंतु साक्षी हा थोडासा आपण खाली आणलेला आहे आणि दृक् हा सदैव सोहळ्यात आहे. म्हणजे साक्षी तरी कमीत कमी भांडण पाहण्यापुरता आलेला आहे, म्हणजे द्वंद्व पाहण्यासाठी साक्षी तरी आहे, पण दृक्ला या द्वंद्वाचा काही थांग पत्ताच नाही. दृक् या ठिकाणी आलेलाच नाही, म्हणून थोडासा नाममात्र भेद आपण दृक् आणि साक्षीमध्ये धरतोय. नाहीतर दोघांचे धर्म समसमान. 1 2 3 4 5 6 पुढे काय 1 2 3 4 5 6 मग पुढे 7 8 9 10 11. काही लोक नुसते माना डोलवतात, त्यांना वाटतं तुमचं काय त्यांना माहित आहे. काही माहित नाही, वाचत नाही, अभ्यास करत नाही म्हणून अडचण आहे. 1 2 3 4 5 6 अवघे विचारुनी परमानंदी रहा. 7वा 6 नंतर 7वा तोच 8वा वेळोवेळा बाप रखमा देवीरू विठ्ठलू जवळा. हा ज्ञानदेवांचा अभंग आहे. आता त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे काय असो, तो आता अभ्यास सध्या आपला नसल्यामुळे त्याच्यावर आपण विचार नाही करत. अवघे विचारोणी, सगळ्यांना विचारून या. ह्या 1 2 3 4 5 6 मध्ये सगळे दृग्दृश्याचा गोंधळ आहे. तिथे विवेकच करावा लागतो. म्हणून अवघे विचारोणी, सगळ्यांना विचारा बरं. जसं आपण इथून काय केलं, रूप, डोळा, मन, बुद्धी, त्यांची वृत्ती, साक्षी या सगळ्यांचा विचारत आलो ना, यांचा विचार करत आलो. म्हणून 1 2 3 4 5 6 ह्या सगळ्यांचा विचार करा. अवघे विचारुनी मात्र परमानंदी राहा. तुम्ही तिकडे जा, इकडे राहू नका. 7वा तोच 8वा, 7वा तो 8वा वेळोवेळा. 7वा हाच 8वा. हा जो 7वा आहे तो साक्षी आणि 8वा जो आहे तो दृग आहे. 7वा तोच 8वा. म्हणून या ठिकाणी आता तो क्रम आहे. बाबा ते एका वेगळ्या पद्धतीने सांगत होते. काही लोकांना ते लक्षात असेल, काही लोकांच्या लक्षात नसेलही काय सांगत होते. तर 7वा जो आहे तो साक्षी आहे आणि 8वा जो आहे तो दृक आहे. त्याला ब्रह्म असंही म्हणतात. ब्रह्म किंवा दृक. तर हा दृक जो आहे तो साक्षी आणि दृक यांच्यामध्ये फरक नाही हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला हा ज्ञानदेवांचा अभंग सांगतो. 7वा तोच 8वा, मग तो एकच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेतलं म्हणजे अडचण येत नाही. तर दृगेव न तु दृश्यते या शब्दांवरून आपल्याला असं लक्षात येतं की दृग ही काही पाहण्याची वस्तू नाही. मग पाहण्याची वस्तू नाही तरी सुद्धा त्याला पाहायचंय नाही, पाहायचं नाही. आता आपला प्रवास पाहण्यासाठी नाही, आता आपला प्रवास त्याला पाहता येत नाही हे कळून घेण्यासाठी. आणि त्यासाठी काय व्हावं लागेल, त्यासाठी आधी साक्षी व्हावं लागेल. त्यासाठी आधी आपण साक्षी झालो पाहिजे. साक्षी आपण झालो तर त्याला पाहता येत नाही हे कळतं, किंवा पाहता येत नाही हे याचा अधिकार येतो, हे कळण्याचा अधिकार येतो. म्हणून प्रथम साक्षी व्हा आणि मग दृगेव न दृश्यते हे कळून घ्या. आणि ते कळलं की मग दृढ करा, ते आचरणात असू द्या. कारण एकदा साक्षी झाल्यानंतर दृगेव न दृश्यते कळलं की कधी तो दृगला पाहण्यासाठी धडपड करणार नाही. आणि जर एखादा दृगला पाहण्यासाठी धडपड करतोय तर त्याला साक्षी कळलेला नाही आणि दृगही कळलेला नाही. म्हणजे दृग कळत नाही आणि साक्षी कळत नाही. एखादा जर दृगला पाहण्यासाठी धडपड करतो याचा अर्थ काय झाला, दृगेव न दृश्यते हे त्याला कळलं नाही. म्हणून जगामध्ये सिद्ध महात्मा ओळखणं फार सोपं आहे, अवघड नाही. सत्यत्वाने जर कोणी दृगच्या पाठीमागे लागलेला असेल शोधण्यासाठी, पाहण्यासाठी, तर समजायचं की हा काही महाराज नाही खरा, हा खरा महात्मा नाही. एखादा टाइमपास म्हणून करत असेल लोकांना फसवायला, पण खरं सत्यत्वाने तो त्याच्या पाठीमागे लागलेलाच नसेल तर निराळी गोष्ट आहे. पण सत्यत्वाने जर तो त्याच्या पाठीमागे आहे तर समजायचं की काहीतरी शिल्लक आहे. असो, तुम्ही काही लोकांची परीक्षा करत बसू नका. सगळ्यात सोपं काम आहे, आपल्या कोणाची परीक्षा करायची नाही, आपलीच परीक्षा करायची ना आपण पुढे जायचं. हा खरा चांगला मार्ग.
दुसऱ्यांची परीक्षा करून बसण्यामध्ये काय होतं की आपण फेल होतो. म्हणून दुसऱ्याची परीक्षा करण्यापेक्षा आपलीच परीक्षा करून आपण पुढे जावं, पुढे पुढे सरकत राहावं. दृकेव न तु दृश्यते हा शेवट आहे, त्याच्या पुढे काहीच नाही. आणि हाच अभ्यास पुढे सगळ्या श्लोकांमधून बारकाईने आद्य शंकराचार्यांनी सांगितलेला. याची एक दुसरी रीत तुम्हाला सांगतो. दृगेव न तु दृश्यते असं का? दृगेव न तु दृश्यते असं का? राम देशपांडेंना शोधायला निघाले. दृष्टांत म्हणून लक्षात घ्या. राम देशपांडेंना शोधायला निघाले. आता राम देशपांडे कुठे सापडतील? जगाच्या कुठल्या भागात सापडतील? दुसऱ्याला सापडतील. राम देशपांडेंना कुठे सापडतील? राम देशपांडेंना शोधायला निघाल्यानंतर राम देशपांडे दुसऱ्यांना सापडतील, पण राम देशपांडेंना नाही सापडणार ना. राम देशपांडेला सापडतील का? सापडणार नाही. राम देशपांडे हे जेव्हा राम देशपांडेंना शोधायला जातात तेव्हा राम देशपांडे कधीही पाहता येत नाहीत, परंतु दुसऱ्याला मात्र पाहता येतात. बघा, दुसऱ्याला मात्र पाहता येतात. अगदी त्याचप्रमाणे दृगेव न तु दृश्यते असं म्हटल्यानंतर आपण कोण ठरतो? आपण दृक आहोत. जसं मी म्हटलं की राम देशपांडेंना पाहता येत नाही असं म्हटल्यानंतर पाहणारा कोण ठरला? राम देशपांडेच ठरला ना. दृष्टांतामध्ये राम देशपांडेंना पाहता येत नाही असं म्हटलं तर कोणाला पाहता येत नाही? राम देशपांडेंना. मग राम देशपांडे कोण ठरले? राम देशपांडेच ठरले. पण राम देशपांडेंना पाहता येतं असं म्हटलं की पाहणारा कोण? राम देशपांडे ठरत नाही, तो दुसराच कोणीतरी असतो. मग अगदी त्याच नियमाप्रमाणे जेव्हा दृगेव न तु दृश्यते असं म्हटलं की आपण ठरतो दृक. आपण जर दृक ठरलो तरच आपल्याला दृक दृश्य होणार नाही. आपण जर दृक ठरलो तरच आपल्याला दृक हे दृश्य होणार नाही. म्हणून तुम्ही दृक व्हा. काय व्हा? दृक व्हा. पण दृकला मी पाहतो असं जर म्हटलं तर तुम्ही कोण ठरले? तुम्ही काहीतरी दुसरे ठरले. जसं राम देशपांडेंना मी पाहिलं असं जर एखादा म्हणेल तर तो पाहणारा राम देशपांडे असेल काय? एखादा जर म्हटलं मी राम देशपांडेंना पाहिलं, एखाद्याने म्हटलं मी राम देशपांडेंना पाहिलं, तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ तो जो पाहणारा आहे तो राम देशपांडे नाही. आणि राम देशपांडे म्हटले की मी राम देशपांडेंना पाहू शकत नाही, मी त्यांना शोधू शकत नाही, तर समजायचं की तेच राम देशपांडे. म्हणजे राम देशपांडेला पाहणारा हा सदैव त्याच्यापासून भिन्न असतो, तो अभिन्न नसतो. राम देशपांडे हे स्वतःपासून अभिन्न आहेत, पण राम देशपांडेंना पाहणारा हा मात्र राम देशपांडेंपासून भिन्न आहे. म्हणून एखादा जर म्हटला मी देव पाहिला तर काय समजायचं? तो देवापासून भिन्न आहे, म्हणजे तो देव नाही. मग तो किती मोठा जगातला महात्मा असला तरी सुद्धा तो देव नाही, तो साधक आहे. किती मोठा असला तरी सुद्धा देव पाहिला म्हटलं की पाहणारा वेगळा ठरतो. कोण? एक तर डोळा असेल तर पाहणाऱ्यांचे वर्ग कुठे कुठे आहेत? डोळा पाहतो, बुद्धी पाहते, साक्षी पाहतो. साक्षी पाहतो तर कसा पाहतो? साक्षी, बुद्धी आणि डोळा. पाहणारे या ठिकाणी तिघ आहेत. पाहणाऱ्यांचा वर्ग, पाहणारे जर धरले तर तिघ जण आहेत. एक डोळा, एक बुद्धी आणि एक साक्षी. त्यातल्या डोळ्याला काय पाहण्याचा अधिकार आहे? रूप. डोळ्याला मन पाहण्याचा अधिकार नाही, म्हणून डोळ्याचा विषय संपला. म्हणजे स्थूल शरीराने एखाद्याने जर म्हटलं की मी देव पाहिला तर त्याला म्हणायचं तुझा विषय हा नाही. कोणी जर म्हटलं, एखादा जर म्हटलं मी माझ्या डोळ्याने देव पाहिलाय, तर काय समजायचं? त्याने काय पाहिलंय? देव पाहिलेला नाही, त्याने काहीतरी एक रूप पाहिलेलं आहे. कदाचित ते दिव्य असेल, दिव्य शरीर पाहिलं असेल त्यांनी एखादं, परंतु देव पाहिलेलं नाही.
त्याने देव कधीही पाहिलेला नाही, हे लक्षात ठेवा पक्का. एखादा वेगळाच काहीतरी प्रकार पाहिला म्हणजे देव असतो काय? एखाद्या जंगलात राहणाऱ्या माणसाने, जंगलात राहणारे अत्यंत काळीकुट्ट माणसं आहेत आणि त्यांनी एकदम उंच धिप्पाड आणि अत्यंत लालबुंद गोरा असा पुरुष पाहिलाच नाही, आणि काहीतरी कारणाने असा पुरुष जंगलामध्ये गेला आणि त्यांच्या समोर तो उभा राहिला, तर यांना काय वाटेल? ह्यांची जर कल्पना देव म्हणजे असा 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 आहे, तो तसाच दिसत असला तर तो काय म्हणतील? देव पाहिला. आपल्या देवाच्या काही कल्पना आहेत, आपण ठरवून ठेवलेले. देव म्हणजे याला देव असं म्हणतात, आपण ठरवलंय ना प्रत्येकाने ठरवून ठेवलं. देव म्हणजे असा, त्याला 4 हात किंवा 6 हात, असं काहीतरी आपण त्या कल्पना देवाच्या आहेत, प्रत्येकाच्या कल्पना ठरल्या आहेत. मग त्याप्रमाणे असं जर देव कोणी आला तर आपण काय म्हणणार? देव पाहिला आम्ही. मग तसे देव नाहीत असंही नाही, पण जसे तुम्ही आहात तसे ते आहात, जसे तुम्ही आहात तसेच ते लोक पण आहेत. फक्त तुमचं कर्म निराळं असल्यामुळे तुम्ही इकडे गटांगळ्या खातायत आणि त्यांचं कर्म निराळं असल्यामुळे ते तिकडे गटांगळ्या खातायत. काही स्वर्गात गटांगळ्या खातायत, काही मृत्यू लोकात गटांगळ्या खातायत, आणि काही पाताळात गटांगळ्या, काही पाताळ लोकात गटांगळ्या खातात, काही मृत्यू लोकात गटांगळ्या खातात, काही स्वर्गात गटांगळ्या खातात, पण सगळेच गटांगळ्या खाणार. आणि काय की स्वर्गातले जे देवाधिक आहेत यांनी विचार केला तर ते सगळीकडे फिरू शकतात. मृत्यूत लोकातल्यांना वर जाणं जरा अवघड आहे, तरी जातातच का नाही यान बिन घेऊन? चंद्रावर गेलेच का नाही? जर फॉरवर्ड झाल्यानंतर जातात ना, मग तसे ते पण जाऊ शकतात कुठेही. मनुष्यापेक्षा देवाधिक हे जास्त प्रगतशील आहेत, माणसाला लक्षात नाही येते. देवाधिकांकडे विमान तर आपल्यापेक्षा आधीच आहे. आपलं विमान तरी पडतं, त्यांचं विमान पडतच नाही. एवढं भारी विमान आहे त्यांची टेक्निक्स एवढं भारी आहेत. अलग लक्षात असो तर, पण ते पण असेच आहेत आणि आपणही असेच आहोत. मग आपण त्यांना, ते जर आपल्या समोर आले तर आपण लगेच म्हणतो हा देव पाहिला, आणि मग उरलेलं आयुष्य कुठलाच परमार्थ करत नाही. सगळे लोक त्याच्याच पाया पडतात, तो म्हणतो देव पाहिलेला आहे, महाराजांनी देव पाहिलेला आहे, सगुण साक्षात्कारी महापुरुष आहे, साक्षात्कार झालेला आहे त्यांना, कुठला तरी देव पाहिलेला आहे, साक्षात्कार झालेला आहे. बरोबर आहे, साक्षात्कार झालेलाच आहे, म्हणजे याचा अर्थ ते कोण नाही आहेत? ते दृक नाही आहेत, म्हणून यांचा आपल्याला उपयोग नाही आहे. आता काही मूर्खपणामुळे स्वतःलाच देव मानतात, असे पण असतात. मीच देव आहे असं पण म्हणतात. मीच देव असं म्हणणारे पण जगात लोक आहेत. पण काही मूर्खपणाने जर म्हणत असतील तर ते गटांगळ्या खातात मग पुढे, आणि खरंच म्हणत असतील तर मात्र मग त्यांच्यामुळे अनेक साधकांचा उद्धार होतो. दोन्ही वर्ग असू शकतात, एक मूर्खही असू शकतो आणि एक खरे पण असू शकतात. मग खरेपणाने जर ते स्वतःला देव मानत असतील, म्हणजे दृक मानत असतील, मी दृक आहे असा ज्या साधूचा ठाम निश्चय असतो, अशा साधूच्या म्हणण्याने अनेक जीवांचा उद्धार होतो, त्यांच्या सेवेने अनेक जीवांचा उद्धार होतो. पण काही मूर्ख पण म्हणतात मी देव आहे, मी स्वतःला देव म्हणणं, असे 2 वर्ग आहेत. आता दुर्दैवाने मूर्ख माणसाच्याकडे जाणारे पण अनेक साधक असतात आणि खऱ्या साधूकडे जाणारे अनेक लोक असतात. आपण मूर्खाच्या मागे जाणारे नसावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण ते आपल्याच हातात आहे, त्यांच्या हातात नाहीये. आपण पवित्र असेल, आपला भाव जर अत्यंत शुद्ध असेल, प्रत्येकाला वाटतं माझा भाव शुद्धच आहे, हे पण दुर्दैवच आहे. प्रत्येकाला वाटतं मी शुद्ध आणि मी पवित्रच आहे, माझा भाव पवित्र आहे, माझा भाव फार स्वच्छ आहे, असं प्रत्येकालाच वाटतं. तेही फार मोठं दुर्दैवच आहे. असो, पण जो कोणी अत्यंत लबाड नसतो तोच अशा साधूपर्यंत जाऊ शकतो किंवा अशा वाटेने जाऊ शकतो. तर दृक जी आहे ही पाहण्याची वस्तू नाही. राम देशपांडेला राम देशपांडे जसं पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे दृकला दृक पाहू शकत नाही. मग साक्षी पाहू शकतो का असा प्रश्न राहतो. कारण डोळा पाहू शकत नाही तर पक्कच आहे. बुद्धी पाहू शकते का? ज्ञानदेवाने असे लिहिले, बुद्धी जाणेही त्यासी आणि न जाणेही त्यासी. म्हणून बुद्धीला थोडं तरी चान्स दिलाय, थोडाफार तरी चान्स दिलाय तिला. डोळ्याला तर अजिबातच नाही.
बुद्धीला तरी म्हणलंय बुद्धी जाणेही त्यासी, आणि पुढे लगेचच म्हणतायत न जाणेही त्यासी. काय बुद्धी काय जाणते? बुद्धी जाणेही त्यासी. काय जाणे? की न जाणेही त्यासी. बुद्धी त्याला जाणते पण आणि न जाणते पण. बुद्धी काय जाणते? त्याला जाणते की ती न जाणण्याची वस्तू आहे अशी बुद्धी जाणते. बुद्धी जाणेही त्यासी, काय न जाणेही त्यासी. म्हणून असं म्हणायचं नाही की ती जाणते पण आणि न जाणते पण, असं नाही. ती हे जाणते की त्याला जाणता येत नाही, पण डोळ्याला हे पण कळत नाही. म्हणून डोळा तर वाजाच आहे, डोळ्यामध्ये काही संबंध नाही. म्हणून डोळ्याने जे दिसतं त्याला खरं मानायचंच नाही. बुद्धीने विचार करायचा आणि ते खरं आहे का बघायचं. म्हणून बुद्धीला किंमत. बुद्धीला किंमत काय आहे शास्त्रामध्ये? कारण बुद्धीला तो अधिकार आहे. डोळ्याने जे दिसतं त्याला खरं मानायचं नाही. बुद्धीने विचार करायचा सारासार आणि मग सांगायचं ऐक असं. उदाहरणार्थ ही माझी बायको आहे. डोळ्याने पाहिलं तर बरोबर ही माझी बायको आहे. बुद्धीला विचारायचं, बुद्धीने सारासार विचार करायचा मग सांगायचं आहे का. काय म्हणेल बुद्धी? म्हणेल आहे. म्हणूच शकत नाही आहे. जर बुद्धी जर म्हणली आहे तर समजायचं मन तुमचं मध्ये फसवतंय. म्हणजे सारासार विचार करू शकलेली नाही बुद्धी. अलग लक्षात. म्हणजे उदाहरण म्हणून मी बायको सांगेल, तुम्ही जगातला कुठलाही पदार्थ घ्यायचा डोळ्याने दिसतो आणि त्याला आपण खरं म्हणतो. असा जगातला कुठलाही पदार्थ घ्या आणि त्याला म्हणा. कशाने म्हणा? बुद्धीने म्हणा. आणि याचा जर तुम्ही बुद्धीने विचार करून निर्णय लावला आणि मग बुद्धीने जर ऐकलं ते, तर ती बुद्धी पुढे साक्षीकडे जाऊ शकते. तर बुद्धी जाणेही त्याशी न जाणे त्याशी. वास्तविक नियम असा आहे की बुद्धीच्या समोरचं बुद्धीला कळतं, त्याच्या मागचं कसं कळेल असा प्रश्न येतो. डोळ्याला माघारी फिरता येत नाही, बुद्धीला कसं माघारी फिरता येईल? नाही, बुद्धीला माघारी फिरता येत नाही, पण साक्षी बुद्धीपर्यंत आलाय ना. साक्षी हा प्रतिबिंबित आहे ना बुद्धीमध्ये. डोळा अत्यंत जड आहे पण बुद्धी थोडीशी चेतन आहे. डोळा कसा आहे? अत्यंत जड आहे, बुद्धी त्याच्यापेक्षा कमी जड आहे. म्हणून बुद्धीला तरी थोडंफार तरी सामर्थ्य आहे. अर्थात बुद्धी ही तशी जाणू शकत नाही, तर्कला कधी जाणू शकत नाही, परंतु बुद्धी कमीत कमी तेवढा विचार करू शकते. आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ साक्षी आहे. साक्षीने हा विचार करणं तर अजून श्रेष्ठ आहे. साक्षीने काय पाहावं? साक्षीने बुद्धी पाहावी, बुद्धीच्या वृत्ती पाहाव्यात, डोळ्याच्या मार्फत अख्खं जगत पाहावं, पण साक्षीने दृक पाहू नये. हे साक्षीला कळावं. साक्षी म्हणजे काय? साक्षीला हे कळावं की दृक म्हणजे माझंच स्वरूप मला पाहता येत नाही हे साक्षीला कळतं. साक्षीला जर कळलं की माझंच स्वरूप मी पाहू नये, राम देशपांडेंना जर कळलं की मीच मला शोधू नये, तर ते खरे राम देशपांडे. पण राम देशपांडेंना जर कळलंच नाही की मी मला शोधावं का नाही आणि अख्ख्या जगतभर फिरत राहिले, तर ते राम देशपांडे आहेत का? तसं साक्षीला जर कळलं नाही की मीच मला पाहू नये, तर तो साक्षी आहे का? ज्याला कळतं, ज्या साक्षीला कळतं की मीच मला पाहू नये, तो साक्षी दृक होतो. मीच मला पाहू नये म्हणजे दृक एव न तु दृश्यते, हे ज्याला कळतं तो साक्षी दृक होतो. ज्या साक्षीला कळतं, काय कळतं? दृक एव न तु दृश्यते, हे ज्या साक्षीला कळतं तो साक्षी दृक होतो. तो असतोच दृक होतो. म्हणजे काय? म्हणजे राम देशपांडेच असतात, पण भांग पिले म्हणून राम देशपांडेला शोधत बसले, असं उदाहरणार्थ काही कारणाने फिरले माहित नाही, पण आता राम देशपांडेला शोधतच नाहीत. ते म्हणतात की मी राम देशपांडेला शोधण्याची गरज नाही, असे म्हटले की ते राम देशपांडे ठरतात. तसं साक्षी म्हटला की दृगेवाला दृश्य करण्याची गरज नाही की साक्षी ठरतो दृक. म्हणून साक्षी आणि दृग एकच होता, एकच आहेत. जसं राम देशपांडे आणि राम देशपांडे एकच आहेत. परंतु जर राम देशपांडे म्हणायला लागले की मी जाऊन शोधतो राम देशपांडेना, तर समजावं. तसं साक्षी जर म्हणायला लागला की मी या बुद्धीच्या साह्याने जरा भगवंताला आळवतो, तर समजावं की हा साक्षी बधीर झालाय. साक्षीला कळे ना काय चालतं. असं होऊ शकतं का? साक्षीला होऊ शकतं. साक्षी भितरू शकतो. कसा भितरू शकतो? त्यांनी स्वतःचं उदासीनत्व घालवलं तर. म्हणून खाली उदासीनत्व आहे. उदासीनत्व घालवलं की साक्षी भितरू शकतो. उदासीनत्व ठेवलं की साक्षीला आतमध्ये जात.
उदासीनत्व घालवलं की बाहेर जात आहेत. साक्षी हा आत आणि बाहेर जाऊ शकतो. मागे सरकला म्हणजे राम देशपांडे दोन्हीकडे जाऊ शकतात. राम देशपांडेला शोधण्याची गरज नाही असं म्हणून शांत बसू शकतात. आणि तेच राम देशपांडे मी राम देशपांडेला शोधून येतो असं म्हणून जगात फिरू शकतात. तसं साक्षी जर देवाला शोधायला निघाला तर तोच साक्षी बुद्धीच्या द्वारा डोळ्याच्या द्वारा अख्खा प्रपंच फिरतो आणि सतरूप चिद्रूप आनंद असलेला देव कुठे मिळेल याचा शोध घेतो. आणि त्याला मग साक्षी नाव राहत नाही. त्याला साक्षी नाव राहत नाही. त्याचं नाव बदलून जातं. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव बदलून जातं. जिथे जिथे जो जाईल तिथे नाव त्याला प्राप्त होतं. तो जिथे जाईल तिथे त्याला ते नाव प्राप्त होतं. उदाहरणार्थ राम देशपांडे जर आफ्रिकेच्या जंगलात गेले आणि तिथल्या लोकांना मराठी कळतच नाही आणि राम देशपांडे त्यांच्यात राहिले 2 वर्ष, तर ते लोक काय करतात? ते लोक त्याला म्हणतात का राम देशपांडे आले या जेव्हा राम देशपांडे म्हणतात का? ते नाही, ते त्यांचंच काहीतरी त्यांना नाव देतात. ते ठरवतात यांचं नाव काय. जसं एखादा अनाथ मुलगा सापडला, अनाथ, आता त्याचं नाव त्याच्या आईबापाने काहीतरी ठेवलेलं असेल पूर्वी, पण त्याचे आईबाप वारले आणि तो मुलगा उघड्यावर पडला, कोणीतरी त्याला उचलून घरी नेलं. आता ते काय करतात? त्याच्या आईबापाने ठेवलेल्या नावाने त्याला बोलवतात काय? नाही, आता त्याला ते वेगळंच नाव देतात काहीतरी. तसं राम देशपांडेंना आफ्रिकेच्या जंगलात नाव वेगळंच मिळालं. 2 वर्षांनी तिथून ते पळून गेले आणि अमेरिकेत गेले. अमेरिकेत गेल्यानंतर तिथेही राम देशपांडे म्हणून त्यांना कोणीच ओळखेना. मग तिथले लोक परत त्यांना काहीतरी वेगळं नाव देतात. तिथून पळाले आणि ते इंग्लंडमध्ये गेले, तर इंग्लंडचे लोक त्यांना अजून काहीतरी वेगळं नाव देतात. म्हणजे एकच राम देशपांडे वेगवेगळ्या संबंधाने वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे अनेक नावांना प्राप्त होतात. त्याचप्रमाणे हा एकच साक्षी बुद्धी, इंद्रिये, शरीर, शरीराच्या बाहेर अनंत जन्म वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी नावं धारण करतो. वेगवेगळे रूप, वेगवेगळे नाव असं तो धारण करत राहतो आणि अनंत जन्म फिरत राहतो. का? 2 चुका आहेत. चुका किती आहेत? 2 चुकामुळे आपला गरका आहे. एक, उदासीनित्व घालवलं, आणि दुसरं, दृगेव न तू दृश्य ते कळलं नाही. मग एकदम तिकडे नाही लक्ष देता यायचं. आता सध्या काय आहे ते महत्वाचं आहे. सध्या काय गरजेचं आहे ते महत्वाचं आहे. सध्या आपल्याला उदासीनत्व आणणं गरजेचं आहे. सध्या काय गरजेचं आहे? उदासीनत्व आणणं गरजेचं आहे. उदासीनत्व आलं की बरोबर पुढे जाता येईल. म्हणून उदास व्हायचं असेल तर बुद्धी चालली पाहिजे. मला मगाशी सांगितलंय की बुद्धीने पहिला विचार करता आला पाहिजे. सारासार बुद्धीने विचार करायचा. जे जे पदार्थ डोळ्याने पाहतो, जे जे कानाने ऐकतो, पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्मेंद्रियांच्या कक्षेत जे काही येतंय या सगळ्याचा बुद्धीने विचार करायचा. विचार करून त्याचा निर्णय लावायचा. निर्णय पक्का. कोण काय म्हणायचे ते म्हणो, माझ्या बुद्धीचा हा निर्णय. कोण काय म्हणायचे तो म्हणो. आपला निर्णय एकदा पक्का असला की कोणी काय म्हणलं तरी फरक कुठे पडतो. तसं राम देशपांडेंनी ठरवलंय. त्यांनी पक्का निर्णय लावून बसले की ही बायको माझी नाहीच आहे, दिसली तरी जगाला वाटली तरी. आता बायकोने जरी कागदपत्र दाखवले, बायकोच्या आईबापाने जरी कागदपत्र दाखवले की बघा तुमचं लग्न झालेलं याच्याशी, तरी राम देशपांडे काय म्हणणार आतमध्ये? तोंडाने म्हणतील बरं ठीक, पण आतमध्ये बुद्धीने काय म्हणणार? काही म्हण, मला कळलं आता तू काय माझी बायको नाही. असंच आहे ना. निर्णय झाला ना पक्का एकदम. असा बुद्धीचा निर्णय जसा एक पदार्थाचा आहे तसा जगातल्या सगळ्या पदार्थाचा लावा. पक्का. तोंडाने काय म्हणता याला किंमत नाही. तोंडाला किंमत नाही, डोळ्याला किंमत नाही, बुद्धीला किंमत आहे. बुद्धी श्रेष्ठ आहे, डोळा श्रेष्ठ नाही. बुद्धी श्रेष्ठ आहे, कान श्रेष्ठ नाही. बुद्धी श्रेष्ठ आहे, तोंड श्रेष्ठ नाही. म्हणजे शरीर, स्थूल शरीर आणि इंद्रिये श्रेष्ठ नसून बुद्धी श्रेष्ठ. म्हणून बुद्धीने काय निर्णय लागतो हा महत्वाचा. आणि जर आपल्या बुद्धीवर तो निर्णय टिकत नसेल तर मात्र मग पुन्हा त्याच्या खाली येऊन कुठलं तरी साधन करायला. तुम्ही कुठे आहात त्याप्रमाणे तुम्हाला विचार करायला पाहिजे. जर तुमच्या बुद्धीवर हे निर्णयच राहू शकत नसतील, तुमच्या बुद्धीवर हे निर्णय जे ते पेलवत नसतील, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा खालचं कुठलं तरी साधन करावंच लागेल. का नाही करावं लागेल? करावंच लागेल. मग ही साधनं करत या. हे साधनं करत करत या जन्मी या नाही तर कधी पण या, पण हे साधनं करत या. बुद्धीने निर्णय लावा, मग साक्षीपर्यंत जाता येत. तुम्ही एकदम जर म्हटलं मी आता उदासीन होतो, तुम्ही उदासीन व्हायचं ठरवा. तुमची बुद्धी जर या गोष्टींचा निर्णय लावून बसलेली नसेल तर तुम्हाला उदासीन होताच येत नाही. कोणीच होऊ शकत नाही. कारण आपण खाली आलो म्हणून. हे काय देवाची चूक नाही, कोणाची चूक नाही आहे, आपलीच चूक आहे. आपण खाली येऊन बसलोय म्हणून निर्णय आपल्याला लावा लागणार, दुसरे नाही लावणार आहेत. आपल्या बुद्धीने आपल्याला हे निर्णय लावून पक्क बुद्धीवर राहायचंय.
जेव्हा बुद्धीवर हा निर्णय लावून पक्क राहणार तेव्हा आपल्याला आतमध्ये साक्षीच्या उदासीनता या अवस्थेचा विचार करता येईल. आणि जेव्हा तुम्ही साक्षीच्या या उदासीन अवस्थेचा विचार करू शकता तेव्हाच तुम्हाला दृगेव न तु दृश्यते या ठिकाणापर्यंत जाता येण्याची शक्यता आहे. म्हणून आता तुम्ही कुठे आहात हे कोणी ठरवावं? एक तर तुमचं तुम्ही ठरवा, नाहीतर कोणाकडून तरी निर्णय लावून घ्या. कोणाकडून तरी काहीतरी करावं लागेल ना. आपलं आपण ठरवलं पाहिजे. एक तर आपलं आपण ठरवलं पाहिजे की आपण या ठिकाणावर आहोत आणि इथून पुढे आपल्याला जायचंय. आपलंच आपण ठीक आहे, तुमचं तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही पुढे निघायचं. तुमचं जर चुकीचं असेल तर ठीक आहे, धडपडेल, पुन्हा उठा, पुन्हा चालायला किंवा कोणाकडून तरी निर्णय लावून घ्या आणि मग पुढे चला. काहीही करा, पण बुद्धीवर हे निर्णय पाहिजे. कारण बुद्धीच्या पुढे खरा परमार्थ आहे. परमार्थ खरा बुद्धीपासून आहे, शरीराने परमार्थ नाही काही. या शरीराच्या परमार्थाला किंमत नाही. म्हणजे गंध, टिळा, माळा, पेहराव आणि हे शरीर, या शरीराला देखाव्यात ठेवणं हा खरा परमार्थ नाही. हे तर लेणी आहेत आपली, त्याच्यामध्ये एवढं काही विशेष काहीच नाही अजिबात. बरोबर का नाही? म्हणजे जसं एखाद्या स्त्रीने मंगळसूत्र घातलं म्हणजे तिचं लग्न झालं असं होत नाही, आणि लग्न झालेल्या स्त्रीने मंगळसूत्र नाही घातलं म्हणजे ती कुवारी ठरत नाही. हे जसं आहे तसंच एकदा बुद्धीवर निर्णय लागले की स्थूल शरीरावर गंध म्हणजे बुक्का, माळ हे घालावेच लागतात असं गरजेचं नाही. पण जसं एकदा लग्न झालं म्हणजे स्त्रीने लेणं म्हणून ते घालावं, शोभतं ते, तसं ते आहे. बाकी त्याच्यापेक्षा विशेष काही त्याचं महत्व नाहीये खरं पाहिलं तर. हे लक्षात घ्या बारकाईने. परंतु त्यासाठी बुद्धीच्या निर्णयावर यावं लागेल. बुद्धीने पक्क ठरवलं पाहिजे. रूपम दृश्यम ठरलं पाहिजे, लोचनम दृक, आणि पुढे जाऊन तददृश्यम हे ठरलं पाहिजे. हे सगळं दृश्य वर्गात आहेत. दृश्य वर्गात असल्यामुळे आपला त्यांचा काही तसा संबंध नाहीये, आणि असला तरी तो सत्यत्वाने नाहीये. जरी संबंध दिसला तरी तो नाम मात्र आहे हा पक्का लक्षात पाहिजे. तोंडाने बोलू नका, पाहिजे तर तुम्हाला भीती वाटत असेल जागाव कसं तर तोंडाने बोलू नका, गप राहा. म्हणजे आईबाप म्हणले की तू तर माझा मुलगा आहेस, माझी मुलगी आहेस, म्हणायचं हो खरं आहे. आतमध्ये म्हणायचं मूर्ख आहेत ते. बरं, मूर्ख आहे नका म्हणून आपण अजिबात नाही असं समजा. आईबापाने म्हणावं ही सगळी संपत्ती तुझी आहे, आपण म्हणायचं आपल्याला संपत्तीच नाही असं म्हणेल का कोणी? म्हणेल असं कोणी म्हणेल का? आईबापाने म्हणलं ही सगळी संपत्ती तुझीच आहे, कोणाला द्यायची? आपण काय म्हणावं? आपण बुद्धीने म्हणावं या संपत्तीचा आपला काही संबंध नाही, ही संपत्ती आपली नाहीच. म्हणू का आपण? म्हणू का? नाही ना. मग तुम्ही साक्षी होऊ शकत, ऐकू शकता तुम्ही, हे सगळं होऊ शकत नाही. म्हणजे मुक्त होऊ शकत नाही म्हणजे होऊ शकतो, पण तुम्हाला नाही व्हायचंय. कारण तुम्हाला अजून ती भूक लागलेली. मला मगाशी मी सांगितलं भूक लागावी लागते. भूक लागत नाही तोपर्यंत हे बाह्य विषय सुचतात, पण एकदा का ती ओढ लागली की मग मात्र ह्याच्यामध्ये काहीच वाटत नाही. सहजच बुद्धी हा विचार करते आणि त्याचा निर्णय लावून टाकते. आणि मग संपत्ती वाटत नाही म्हणजे आपली. मग संपत्ती राहत नाही, राहते पण राहत नाही खऱ्या रीतीने, नुसते बोलण्यापुरते नव्हे. संपत्ती राहत नाही. आई बाप राहत, बायको राहत नाही, नवरा राहत, मुलं बाळ राहत नाही, काहीच राहत नाही. आणि अशी स्थिती जर आली तर तुम्ही बुद्धीवर आली, तुमचा विवेक झाला. हा विवेक आपल्या शरीरामध्ये पाहिजे. आणि विवेक या ठिकाणी आपण दृक्दृश्य विवेक करतो. जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हाच तुम्हाला रूपम दृश्यम लोचनम दृक आणि तददृश्यम इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. दृक्तु मानसम म्हणजे तुमची बुद्धी दृक होईल. आणि बुद्धी दृक करता आली की मग पुढे आपल्याला त्या बुद्धीला सुद्धा दृश्य करून पुढे जाण्याचा म्हणजे साक्षीवर जाण्याचा अधिकार येतो. साक्षी या पदावर आपण जाऊ. केव्हा जाऊ? जेव्हा आपण या सर्वांना उदासीनत्वाने पाहू, उदासीनत्व ठेवून याला आपण जाणू म्हणजे बोद्धा होऊ यांचे आपण, तेव्हा आपल्याला दृगेव न तु दृश्यते म्हणजे मी साक्षी कधीही जाणला जाऊ शकत नाही, मला कोणीही जाणू शकत नाही आणि मला मीच जाणण्याची गरज नाही. दृकला दृकनेच पाहण्याची गरज नाही. म्हणजे राम देशपांडेंना राम देशपांडेंनीच पाहण्याची शोधण्याची गरज नाही. हे ठामपणे राम देशपांडेंना कळलं तरच ते खरे राम देशपांडे. तसं दृकला म्हणजे ज्या साक्षीला ठामपणे कळतं की मीच मला पाहण्याची गरजच नाही म्हणजे दृगेव न तु दृश्यते, तेव्हाच तो साक्षी दृक होतो. तेव्हाच तो साक्षी खऱ्या रीतीने दृक आहे. नाहीतर तो साक्षी बुद्धीच्या वृत्तीला पाहणारा दृक आहे. कुठला दृक आहे तो? धीवृत्त या साक्षी येतो. म्हणजे धीवृत्तीला पाहणारा तो दृक आहे. परंतु तो दृगेव न तु दृश्यते असा दृक नाहीये. जसं
रूप हा विषय पाहणारा जसा डोळा हा दृक असतो, आहे का नाही? रूपम दृश्यम लोचनम दृक, म्हणजे डोळ्याला सुद्धा दृकच म्हटलंय, दृक आहे. म्हणजे डोळा हा दृक जसा ठरतो रूप पाहतो म्हणून, तसं साक्षी जोपर्यंत उदासीनत्वाने सुद्धा दृश्य पाहतो तोपर्यंत तो दृक ठरतो. पण हा दृक ठरत नाही, तो साक्षी रूपाने दृक ठरतो. आणि त्याला जेव्हा हे लक्षात येतं की दृगेव न तु दृश्यते, तेव्हा तो दृक, म्हणजे मलाच पाहण्यासाठी मला कशाचीही गरज नाही, मीच मला पाहू शकत नाही, मीच मला पाहण्याची गरज नाही, हे जेव्हा त्या उदासीन असलेल्या साक्षीला लक्षात येतं, तेव्हा तो साक्षी खऱ्या रीतीने असा दृक होतो की जो न तु दृश्यते, म्हणजे तोच शेवट आहे. आणि तसे दृक तुम्ही व्हा, असे दृक राहू नका. इथपासून इथपर्यंतचा प्रवास तुम्ही क्रमाने करण्यासाठी जे काही गरजेचं असेल ते साधन करा. ते साधन योग्य असावं, त्या साधनासाठी आपली गती योग्य असावी, त्यासाठी ज्या कोणाची तुम्हाला गरज असेल अशा शास्त्र आणि सद्गुरूंचा तुम्हाला उपयोग व्हावा. त्यासाठी तुम्ही जे काही करणं अपेक्षित आहे हे सहजच तुमच्याकडून व्हावं, यासाठी परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाकेत्ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भोवता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा अदृष्ट जय होवावेजी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. सद्गुरुनाथ भगवान की जय.